नमस्कार। मोठ्या बाईंच्या रूममध्ये प्रेमनाथ विंजे बसलेले असतात। तेवढ्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि प्रेमनाथ विंजेंशी बोलत असतात। तेव्हा प्रेमनाथ विंजेंचं त्यांच्याकडे लक्ष नसतं। तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय चाललंय तुमचं? मी एवढी मगाचपासून बोलते आणि तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे। आणि काय झालं? किती दिवस झालं तुम्ही सुपारीच आणली नाहीये। तेव्हा प्रेमनाथ विंजे म्हणतात, काय फायदा आहे सुपारी आणून? मी एवढं काम करतो तरी तुम्ही ते काम माझ्या पद्धतीने मला करूच देत नाहीये। तुम्ही सांगाल तसं मी वागायचं। तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, ठीक आहे, मग नका करू काम। नुकसान तर तुमचंच होणार आहे, माझं काहीच होणार नाहीये, तुमचाच तोटा होणार आहे। त्यानंतर प्रेमनाथ विंजे रागाने म्हणतात, आता 50,000ची सुपारी आणली होती ना, आता 60,000ची आणून दाखवतो की नाही ते बघा। तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, नुसत्या बाता मारून दाखवू नका, करून दाखवा। मग प्रेमनाथ विंजे तिथून निघून जातात। तरी ते मोठ्या बाई या आता इंद्रायणीकडून पैसा मिळतोय म्हणून तिचं कौतुक करत असतात। फायदा आहे म्हणून तिची बाजू घेत असतात। तिला छान छान खायला देतात, बुंदीचे लाडू खायला देतात, तिच्यामुळे सुशिलावर ओरडतात। शाळेतील इंद्रायणीच्या हातून चुकून चंचूपत्र फुटतं, त्यामुळे आता शिक्षक तिला रागावणार असतात। हे मोठ्या बाईंना समजतं आणि मोठ्या बाई शाळेत येऊन शिक्षकांना बोलतात, तुम्ही आता बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपानवाडीकर हिला ओरडणार आहात का? तेव्हा ते टीचर म्हणतात, नाही, आता आम्ही तिला ओरडणार नाही। तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, इंदू, एक नाही तर 2 चंचूपत्र फोडलीस ना तरी तुला कोणच काही बोलणार नाही। त्यानंतर घरी आल्यावर हे सगळं व्यंकू महाराजांना समजतं। तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, मग इंद्रायणी, तुला मास्तर ओरडले असतील ना, शिक्षा भेटली असेल ना? तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो, कसली शिक्षा? इंद्रायणीला तर कसली शिक्षा भेटली नव्हती। अहो, आई आली होती शाळेत, तिने मास्तरांना सांगितलं की बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपानवाडीकरला तुम्ही आता ओरडणार का? तिने गावाचं किती नाव मोठं केलं आहे, तुम्ही असं तिला कसं ओरडू शकता? कशी शिक्षा देऊ शकता? अजिबात तिला शिक्षा द्यायची नाही। आणि तिने इंद्रायणीला हे सुद्धा सांगितलं, इंद्रायणी, अजून एक चंचूपत्र फोडलंस ना तरी काही हरकत नाही। आणि मग इंद्रायणी जात होती फोडायला, तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणते, नाही व्यंकू महाराज, मी नव्हते जात, हे काही बोलतायत। आता मात्र व्यंकू महाराजांना धक्काच बसतो। व्यंकू महाराज म्हणतात, मोठ्या बाई चुकीच्या गोष्टीमध्ये इंद्रायणीची साथ देत आहेत, अशाने इंद्रायणी ही चुकीच्या मार्गावर जात जाईल। मोठ्या बाईंना वेळीच आवरलं पाहिजे। तर आता व्यंकू महाराज मोठ्या बाईंना सांगून सुद्धा मोठ्या बाई ऐकतील का? कारण इथे मोठ्या बाईंचाच फायदा आहे। इंद्रायणीमुळे मोठ्या बाईंना चांगला पैसा मिळतोय। पण आता मोठ्या बाई ऐकतील की इंद्रायणीला बिघडवतील? व्यंकू महाराज मोठ्या बाईंना वठणीवर आणतील का? ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।